हॅलो फ्रेंड्स, ही आली. आता आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी बोलणं आवश्यक आहे, की आता हा जो पेपर झाला त्याच्यातले बदललेले ट्रेंड अगदी थोडक्यात आणि त्यानंतर आगामी 6 महिन्याची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, ज्याच्यामुळे आपण गट-ब परीक्षा पास होणं आपलं खात्रीशीररित्या सिद्ध होईल. पहिली गोष्ट म्हणजे हे तर आपण मान्यच करूयात, की 22, 23, 24च्या तुलनेमध्ये सगळ्याच विषयांची काठिण्य पातळी वाढलेली आहे. त्यातली त्यात चालू घडामोडी जर पाहिलं तर मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या चालू घडामोडी अगदी 2022, 23, 24चे सुद्धा प्रश्न चालू घडामोडीमध्ये विचारलेत. कंबाईन मेन्सला ग्रुप बी मध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे, की आपल्याला आणखी 2 ते 3 वर्ष जुन्या चालू घडामोडी तुम्हाला करून ठेवाव्या लागतील. महत्त्वाचा मुद्दा नोट डाऊन करून ठेवा. 3 ते 4 प्रश्न 3 ते 4 वर्ष जुने अपेक्षित आहेत. हा एक महत्त्वाचा बदल लक्षात घेणं गरजेचं आहे. गणित बुद्धिमत्ता आणि सांख्यिकी हा जो विषय आहे, मला यावर्षी सांख्यिकीच्या प्रश्नांची काठिण्य पातळी आणि रीडिंग लेवल, रीडिंग टाइम, रिएक्शन टाइम हा जास्त लागेल असं वाटतं. म्हणजे मोठे प्रश्न देतील आणि प्रश्नाची जी लेंथ मोठी असल्यामुळे उमेदवारांना जादा वेळ लागणं संभव आहे. त्याच्यामुळे मोठ्या साईजचे प्रश्न, डिफिकल्ट लेवलचे प्रश्न तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. मागच्या वर्षीचे लेवल कृपया अपेक्षित करू नका. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर राज्यघटना, अर्थव्यवस्थेचे प्रश्न भलेही सोपे असले, पण ते प्रश्न सोपे म्हणता येत नाहीत. ते त्याच्यातले बरेच प्रश्न कॉन्सेप्ट बेस्ड आहेत आणि अर्थशास्त्राचे काही आकडे त्यांनी विचारत असताना खोलात आकडे विचारलेत. ही एक महत्वाची लक्षात घ्या. इतिहासाच्या इसवी सणाच्या बाबतीत सुद्धा म्हणजे इथून पुढे इतिहासाचे इसवी सन पाठ करत असताना अचूक वर्ष लक्षात ठेवावं लागेल. तुम्हाला जनरल म्हणजे आसपासचं वर्ष नाही, अचूकतेच वर्ष लक्षात ठेवण्याचा सराव करावा लागणार आहे. आणि सगळ्याच विषयामध्ये पॉलिटी असो, हिस्ट्री असो किंवा इकॉनॉमिक्स असो, या तीनही विषयामध्ये जे इसवी सन असतात, वर्ष असतात, ते तुम्हाला अचूकच माहित पाहिजे. हा एक महत्वाचा बदल मला आवश्यक वाटतो. त्यानंतर त्यामुळे अभ्यासाची ओव्हरऑल स्ट्रॅटेजी आपली बदलली पाहिजे. आपली एक इंग्रजी ग्रामरची सुद्धा बॅच, इंग्रजी ग्रामर प्लस व्होकॅबची बॅच, थोडक्यात एक 30 सेकंदात त्याची पण माहिती देतो. या ठिकाणी 50 टॉपिक वाईज सराव परीक्षा, ज्याच्यामध्ये पीवायक्यूचा समावेश, 10 फुल लेंथ सराव परीक्षा, 2000 पासून तर 2026 पर्यंत आयोगाच्या सगळ्या विचारलेल्या प्रश्नांवर आधारित सराव परीक्षा. त्यानंतर रोज 2 ते 2.5 तास आपले लेक्चर चालणार आहेत. सोप्या भाषेत अपडेटेड नोट्स आपण त्यावर फोकस करतोय. त्याचबरोबर ज्यांची इंग्रजी खरोखरच खूप कच्ची आहे, त्यांचं तर सगळ्यात जास्त बेसिक पासून वेगळा वेळ देऊन तयारी करून घेणे, आपण यावर फोकस करतोय. फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी आपण बॅच सुरू करतोय. बॅच ऑफलाईन स्वरूपात आहे. सर्व सरळ सेवा भरती गट ब आणि गट क साठी ही एक अत्यंत महत्वाची बॅच आहे. आणि विशेष म्हणजे या बॅचचं शुल्क जे आहे, ही इन्व्हेस्टमेंट आहे 5,000, परंतु आपण 4,500 रुपये सध्या त्या बॅचला स्कॉलरशिपच्या रूपामध्ये ऑफ करतोय. त्यामुळे तुमची ती बॅच पूर्ण अगदी 2 ते 2.5 महिन्याची बॅच, ज्याच्यामध्ये 2 ते 2.5 तास डेली टीचिंग आहे. फक्त 500 रुपये किंमत असणार आहे त्या बॅचची. आणि बॅचचा फायदा झाल्यानंतर, नाही समजा चुकून फायदा झाला नाही विद्यार्थ्यांना, तर आपण ते 500 रुपये सुद्धा विद्यार्थ्यांचे परत करणार आहे. तुमची रिस्क आम्ही 0 करून टाकलेली आहे. आणि आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे जर ग्रुप बी, ग्रुप सी, एमपीएससी मधून यावर्षी जर तुम्ही राज्यसेवेमध्ये त्या बॅच मधून, माफ करा, कंबाईन मधून जर टॉप केलं, राज्यात पहिले आले जनरल लिस्ट मध्ये, तर तुम्हाला 1,51,000 रुपयाची स्कॉलरशिप, रोख कॅश स्कॉलरशिप आपण देणार आहोत. त्यामुळे 18 जूनला 2026 पासून ती आपण बॅच सुरू करत आहोत. दुपारी 2 वाजता आपल्या अकॅडमीवर मी स्वतः ती बॅच घेतो आहे. मी ज्या बॅचला सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर झालो, 70 मार्काला आम्ही तयारी करताना इंग्रजी होतं, 64 गुण मला प्राप्त झाले होते. आणि मागच्या अनेक वर्षापासून माझा इंग्रजी विषयाचा जुना अभ्यास आहे. तर मी तुमचं त्या बॅचमध्ये नक्की वेलकम करेल. आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपली कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी ला पूर्ण प्रीमेन्सची एक जी बॅच आहे, एमपीएससी अग्निपंख बॅच, ती ऑनलाईन सुरू आहे. चांगला स्टाफ, अपडेटेड स्टाफ, दर्जेदार स्टाफ आपण त्याच्यात अपॉइंट करत असतो. आपल्या संस्थेला 15 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्तानं आपण 50% ऑफ त्यात केलं आहे. जीएसटी प्लस 6,999 रुपये आपण त्याचे चार्जेस ठेवलेले आहेत. ती बॅच लाईव्ह आहे, असणार आहे, रेकॉर्डेड पण असणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. पीडीएफ रूपामध्ये नोट्स, टॉपिक वाईज नोट्स त्याच्यामध्ये आपण उपलब्ध करून दिल्यात आणि पीवायक्यूचं विश्लेषण त्यामध्ये आपण उपलब्ध करून दिले. आता मित्र हो, आगामी 6 महिन्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये कुठल्या कुठल्या पुस्तकांना तुम्ही भर द्यावा येणाऱ्या 6 महिन्यामध्ये,
तुमचे याच्यापेक्षा वेगळं जर संदर्भ साहित्य तुम्ही करून ठेवलं असेल तर ही पुस्तकं दुर्लक्षित करा, काही अडचण नाही. पण जे नव्याने तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी मराठीचं मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आणि त्यांचं शब्दार्थांचं पुस्तक, इंग्रजीमध्ये पाल्यांसुरी प्लस होकॅबचं पुस्तक, ते त्यांची स्वतंत्र त्याच्यामध्येच होकॅब आहे, ती करणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान त्यांची यादी तुमच्या समोर दिली, ती वाचून दाखवण्यामध्ये वेगळा वेळ मी घालवत नाही. त्यानंतर राज्यघटना, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, आरटीआय, आरटीएस साठी सुद्धा हे महत्वाचे पुस्तकं आपण बघून घ्या. त्याचा खूप चांगला अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. कट ऑफचं प्रिडिक्शन मी मागच्या लेक्चरमध्ये मी केलं होतं. जसं की या ठिकाणी जर जागा 592 जागा टोटल पकडल्या म्हणजे 552 प्लस 40 592 जागा आणि याच्यामध्ये एएसओ आणि पीएसआयच्या जागामध्ये काही प्रमाणात वाढ होणं अपेक्षित आहे. 100च्या घरात जागा वाढणं अपेक्षित आहे. त्या जागा वाढल्या तर जे कट ऑफ असेल ते 46 ते 52. जनरल मेल म्हणजे बॉटम लाईन 46 मार्क आणि जनरल फिमेल साठी 43 बॉटम लाईन. याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्यावा लागणार आहे. कॅटेगरीमध्ये सरासरी शेड्यूल कास्ट, ओबीसी 3 ते 4 मार्क आपण त्याला मायनस करून कॅटेगरीच्या विद्यार्थी बंधू भगिनींनी त्या मार्कांना आपण कन्सिडर करावं कट ऑफचा भाग म्हणून. तर आता हे लक्षात घ्या की प्रत्येक विषयामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये किती प्रश्न सरासरी विचारलेले आहेत. सामान्य बुद्धिमापन आकलनावर 10 प्रश्न आहेत. चालू घडामोडीवर 10 प्रश्नांची संख्या, अंकगणित सांख्यिकी सरासरी 12 प्रश्न आहेत. आरटीआय आणि लोकसेवा अधिनियमावर 3 प्रश्न विचारले गेलेत. त्यानंतर तुमचा पॉलिटीचा भाग आहे, खूप जास्त वेटेज आहे, 15 मार्क त्याला आहेत. इतिहास 10, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, पर्यावरण हा एक भाग आहे. महाराष्ट्राचा भूगोल त्याच्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलावर 6 प्रश्न, पर्यावरणावर 4 प्रश्न मागच्या काळात विचारले गेले आहेत. सामान्य विज्ञान हा सगळ्यात जास्त वेटेज दिला गेलेला टॉपिक आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. 20 प्रश्न त्यावर विचारले गेले आहेत. त्याच्यानंतर माहितीचं संकलन, संप्रेषण 4 मार्क त्यामध्ये विचारले गेले आहेत. पुढे अर्थव्यवस्थेमध्ये 10 प्रश्न तुम्हाला विचारले गेले आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन सरासरी त्याच्यामध्ये टॉपिक जर महत्वाचे कुठले लक्षात घेतलं तर सहकार एक टॉपिक चांगला करून ठेवायचा. त्यानंतर सार्वजनिक वित्त, वित्तीय संस्था, पायाभूत सुविधा आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे टॉपिक चांगल्या प्रकारे करून ठेवा. आता शेवटचा जो महत्वाचा मुद्दा आहे जो लक्षात घेतला पाहिजे आपण, तो म्हणजे मित्रांनो आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये पहिली गोष्ट हे 2 विषय सगळ्यात जास्त महत्वाचे आहेत. जे आगामी तुम्हाला गट क ची जी संभाव्य जाहिरात आहे, मोठी जाहिरात तिथे अपेक्षित आहे आणि सध्याची जी गट ब ची जाहिरात आहे त्यामध्ये तुम्हाला रोजच्या अभ्यासामध्ये किमान 2.5 तासाचा वेळ होकॅब आणि इंग्रजी ग्रामरला काढूनच ठेवायचा आहे. काही चॉईस नाही, कारण हे विषय तुमचे रिझल्ट देणारे विषय आहे. त्यानंतर मराठी व्याकरण आणि शब्दार्थ सरासरी 1.5 तास तुम्हाला कंपल्सरी द्यायचाच आहे. त्यानंतर चालू घडामोडी रोज 1 तास आणि चालू घडामोडीचा अभ्यास करताना मगाशी बोलल्याप्रमाणे अगदी 2022-23 पासून तर 2026 पर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करून ठेवायच्या आहेत. 22-23, 23-24, 24-25 चे तुम्ही वार्षिकी वाचून घ्या, त्याच्यासाठी महत्वाचे मुद्दे. आणि 26 चे मात्र मंथली जे आहेत, मंथली जे मॅगझिन जसं पृथ्वी नावाचं मासिक आहे, चांगलं मासिक आहे, ते तुम्ही वाचू शकता, वाचलं पाहिजे. आणि हा अभ्यास करत असताना जनरल मेंटल ॲबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्सला सुद्धा रोज 1 तास द्यायचा आहे. त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स हा नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे नवा विषय, त्याला जास्त वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे. आणि दिवसभराच्या अभ्यासामधला सरासरी 3 तासाचा वेळ तुम्ही जे नॉन कन्व्हेन्शनल जीएसचे टॉपिक आहेत, म्हणजे अपारंपरिक टॉपिक, जसं उदाहरणार्थ राईट टू इन्फॉर्मेशन टॉपिक आहे, पर्यावरण टॉपिक आहे जो प्रीला नव्हता, त्याच्यानंतर सांख्यिकी नावाचा टॉपिक आहे जो प्रीला नव्हता. हे जे अपारंपरिक टॉपिक आहे किंवा GIS आहे, GPS आहे, रिमोट सेन्सिंग आहे, टेक्नॉलॉजीचा भाग आहे, एरियल फोटोग्राफी आहे, हे जे अपारंपरिक टॉपिक आहेत त्या टॉपिकला अगोदर उरकून घ्या, संपवून घ्या. 3 तास रोज त्या टॉपिकला दिले गेले पाहिजेत. एक टॉपिक अगोदर संपला पाहिजे. आता यात आणखी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्हाला तुमच्या ह्या ओव्हरऑल डिसेंबरमध्ये जी आपली मेन्स अपेक्षित आहे तोपर्यंत कमीत कमी GS चे 10 आणि लँग्वेजचे 10 असे एकूण 20 सराव पेपर वेळ लावून आयोगाच्या वेळेनुसारच आयोगाच्या धर्तीवर झालेच पाहिजे. त्याला काहीच चॉईस नाहीये. रिझल्ट आणायचा तर दोस्त हो ते करावंच लागणार आहे.
शेवटचे जे 7 दिवस आहेत, लास्ट 7 डेज, त्यात दुसरं काहीच नाही, सराव पेपर नाही, नवं काहीच नाही, फक्त आणि फक्त या इथून पुढच्या सरासरी 5-5.5 महिन्यामध्ये जेवढं तुम्ही वाचून काढणार आहात, ज्या नोट्स तयार होणार आहेत, त्याचं शेवटच्या 7 दिवसामध्ये रिव्हिजन नाही झालं तर तुमचा रिझल्ट येणार नाही, हे माझं वाक्य लक्षात ठेवा. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2022च्या नंतरचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत आणि त्याच्या अगोदरचे केले तरी चालतील, पण टू बी व्हेरी स्पेसिफिक 22 नंतरचे PYQ याचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास दोस्त हो करून ठेवायचा आहे. जाता जाता हाही अवांतर महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. 6.5 तास झोप कंपल्सरी, 45 मिनिटाचा व्यायाम, 15 मिनिटाची ध्यानधारणा, आणि हे करत असताना एक खूप चांगला हेल्दी मानसिकता असणारा, सकारात्मक मानसिकता असणारा एक खूप चांगला ग्रुप फ्रेंड कंपनी फार महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रुप डिस्कशनला त्याचा खूप फायदा होऊ शकतो, पॉझिटिव्ह मेंटॅलिटीला फायदा होऊ शकतो, व्होकॅबचा अभ्यास असेल किंवा करंट अफेअरचा अभ्यास असेल, ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. एक सकारात्मकता मानसिकता असणारी कंपनी तुम्हाला सोबत ठेवावीच लागणार आहे, ठेवायचीच आहे आपल्याला. तसं जर झालं तर तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट डेव्हलप व्हायला मदत होईल आणि त्याचा रिझल्ट येण्यामध्ये नक्की फायदा होईल. मी तुमच्या यशाचं अत्यंत मनपूर्वक चिंतन करतो. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्याकडून, आपल्या संपूर्ण रिलायबल परिवाराच्या टीमकडून, टीचिंग नॉन टीचिंग टीमकडून मनपूर्वक शुभेच्छा. काहीही अडचण असेल, कुठलंही गायडन्स लागत असेल तर मी आणि माझी टीम आपल्या सोबत कायम आहोत, तुमच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये. बैच के साथ भी और बैच के बाद भी. पुन्हा नव्या व्हिडिओसह, नव्या टॉपिकसह आपण भेटूयात. तब तक के लिए हैव अ ग्रेट टाइम.